स्वर्गीय अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे पिंकी माळीच्या घरी दाखल झाल्याचं कळत आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पिंकी माळी जो विमान अपघात अजितदादांच्या विमानाचा झालेला होता त्यामध्ये पिंकी माळी ही देखील एक होती जिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिच्याच घरी तिच्या कुटुंबाची भेट घेण्याकरता आता जय पवार दाखल झाल्याचं कळत आहे। त्याची दृश्य आपल्याकडे आलेली ज्यात आपण बघू शकतो की या कुटुंबाचं सांत्वन करण्याकरता जय पवार जे आहेत त्यांच्या भेटी करता त्यांच्या घरी मुंबईतल्या घरी दाखल झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील पिंकी माळीच्या वडिलांची भेट घेतली होती। त्यांची आई म्हणजे पिंकी माळीची आई ही प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होती आणि त्यांची विचारपूस करण्याकरता ते गेलेले होते आणि आता जय पवार तिथे गेल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटे आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, जय पवार पिंकी माळी यांच्या कुटुंबाच्या भेटी करता पोहोचलेले आहेत, नेमकं काय कारण? नक्कीच आपण पाहू शकतो पिंकी माळी जी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिवंगत अजित पवार यांच्या ज्या विमान दुर्घटनेची कॅबिन क्रू होती पिंकी माळी यांच्या घरी आहे जे वरळी येथील जय पवार जे आहे ते पोहोचलेले आहेत। अगदी त्यांच्या सांत्वनपरी भेट जी आहे ती भेट सांगितली जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या पिंकी माळींच्या घरी जे आहेत अनेक राजकीय नेते असतील, जय पवार माफ करा रोहित पवार असतील, त्याचबरोबर अनेक जे आहेत ते राजकीय नेते जे आहेत त्यांनी भेट दिली होती आणि आता त्यानंतरच जय पवार यांची देखील भेट घेतलेली आहे। अगदी काही वेळापूर्वी त्यांची भेट घेतली, सांत्वनपरी भेट असल्याची जी आहे ती सांगण्यात येत आहे। परंतु काही दिवसांपूर्वी देखील पिंकी माळींची यांची आईची तब्येत देखील जी आहे ती खालावली होती। त्यानंतरच अगदी आता पुन्हा एकदा जे आहे ते जय पवार यांच्या भेटी माफ करा जय पवार हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि ही सांत्वनपरी भेट असल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे। तर जय पवार हे पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता म्हणून पोहोचलेले आहेत। ही सांत्वनपर भेट असल्याचं कळतंय। दादांच्या निधनानंतर आता जय पवार या अपघातातल्या आणखीन एक व्यक्ती म्हणजे पिंकी माळी ज्यांचा या अपघातात मृत्यू झालेला होता त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। मलाही वाटतं का अजित पवार यांचा मृत्यू जो आहे तो केवळ अपघात नाही तर घातपात आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेईल तेव्हा तुम्हाला सगळी माहिती मिळेल। कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे? तुम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या का? कुटुंबाची परिस्थिती काय? आईची तब्येत बरी नाहीये तिची। त्यांच्या पिंकी माळींच्या आईंशी आम्ही आता बोललो। एक मुलगी तर मुलाचं आणि आई वडिलांचं नात एवढं जवळचं असतं की मला पण माहिती, मी पण एक मुलगा आहे, हे दुःख काय एवढं सहजासहज मनातनं जाणार नाहीये। आणि आता आम्हीच सगळे एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोललो। ते आज इथं घरी आलेत पण त्यांची तब्येत अजून व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे उद्या मी एका डॉक्टरांशी बोललोय, त्यांना उद्या ज्युपिटरमध्ये शिफ्ट करतील आणि तिथं तशी त्यांची तपास होईल आणि त्यांची काळजी घेत जाईल। रोहित पवार